ते घरीच आहे का हो एवढ्या दिवसाची? अव्वा सारिका बैला दिवस झाले घरीच आहे आता. हो कास्त नाही येऊन राहिला हो. त्या तिकडल्या पलीकडल्या बायाने ते बिचारे लोक कास्तकार आपल्याला नेतच नाही. मी घरीच आहे हो लय दिवस झाले. हो काही नाही लागून राहिला बिचारी एखादा कापसा मापसाचा. हा किती दिवस झाले शांताबाईच्या वावरात गेली होती, त्याच्यानंतर मग गंगाच्या गेली, तेव्हापासून घरीच तर आहे हो मी. का हो सारिका बाई, शांताबाईचे काय आता कापसा आलेच नाही का हो? डबल टिबलची फेरा आली असन ना. मला तर वाटतं आपल्याला नसून सांगून राहिली बाई ते तिकडल्याच बाया नेऊन राहिली असन ते आता, म्हणून तर आपल्यापर्यंत गोष्ट येऊन राहिली. हो बाई आता कसं आहे, कोणी काय करते हे काय ना बाया सांगून देते न. माणूस जर गेला तर माणूस कुकडलाही सांगून देते. कोणी गावच्या गाडी भरून घेऊन येते, आणि गाडी म्हटलं का आजकाल बाया तर बस धावूनच येते. तशा गाडीत बसायला तर भल्लेच तरतर करते. पैदल जायला आता कोणाचं मन नाही करत. सारे असं वाटतं का गाडीतच गेलो पाहिजे, तर त्या बाया कधी गाडीतच येऊन जाते. राहिलं मग आपल्यासारख्या राहून जाते घरी. बाय कांता आली त्या घरी, फुलाईली आली वाटते ते नाही. हे ना हे फुलाईली येते व त्याच्याशिवाय येते काय? हा जराशी तर येत नाही, भेटायला येत नाही, बसायला येत नाही. दुपारची फक्त फुलं तोडायला येते ते मतलबी वानाची. काऊन मला मतलबी म्हणून राहिला व? हा आता कामी गरजी येतो बाबा, तसा वेळच नाही भेटत तर काय करू. जो काम गरजी येते त्याला मतलबीच म्हणते व कांता. हा नाही तर मग जो येते कोणी असा अटकला भटकला चालला आपला गमून नाही राहिलं तर दोन गोष्टी करायसाठी, त्याला नाही म्हणत मतलबी कोणी. नाही व वेळच तर नाही भेटत सारिका बाई, काय करू आता. हा घरातलंच राहते, लेकराचं करणं माणसाचं करणं. माणूस चालला जाते माझ्या घरच्या ड्युटीवर, आता काय करू बाई. मग घरातलं सरत नाही, मला दिवसभर करत राहतो. लेकराचं करणं, लेकरं शाळेत जाते, किती निघते व घरातलं. एकट्या बाईच्या मागं लय निघते बापा. सारे जण पसारा करून चालले जाते घरातून. हे आता मोठे यानं मला फुलाच्या बाईनं तरी यायला भेटते बाहेर, नाही तर ते नसतं भेटलं यायले. ओ बाई आता हे झाली ड्युटीवाल्याची बायको, आणि आपण पाहिलं तर कास्तकाराची बायको. हा आपल्या नवरे जाते कामाले, इसा नवरा ड्युटीवर जाते बापा. काय करन मग हे? नाही व असं किसं काही नाही. ड्युटीवाल्याची बायको म्हणजे काय खूप अशी झाली काय? तुमच्यासारखंच माय आहे, काही दुसरं नाही आहे. हा जेवढा नवरा तुमचा कमावते तेवढाच माय कमावते, त्याच्यावर तर नाही कमावत. आणि काही पंख गिंक शिंग गिंग फुटले नाही आम्हाला, म्हणूनच तर दिसत नाही बापा डोळ्यानं. तू काय करू, कधी आले इकडे तिकडे तर तुम्ही तर चालले जाता बा कुठं कुठं. कोणी कामाला जाते, कोणी कायले जाते. मग मी हे असो का नसो हिचं फाटक उघडतो येतो, फुलं तोडून घेऊन जात असतो. तिला सांगतोय अजून का पाय हो तुझ्या घरी आली बापा मी पार्वती, अन फुलं तोडून नेले होते. सांगू नाही देतो बापा तिले. मनाईच नाही माझ्या घरी. मी कोणाला म्हणत नाही बापा तोडू नका म्हणून, तोडासाठीच लावले आहे ती. काय करावं त्याचं, काही भरून ठेवायची राहिली काय? तोडून घेत जा, हायच किती दिवस ती तोडत जा, घेऊन जात जा. अरे बापा आज तर 3 देव्या एका ठिकाणी आहे. आज तर भल्लच चांगलं हे झालं मिलन नाही. मस्त 3 देव्या झाल्या आज एका ठिकाणी. चांगला योग आहे, योगायोग म्हणते याले आज 3 देवीचा मिलन म्हणजे. तू येऊन जाणं, चौथी देवी झाल्या 4 देव्या. नाही व योग ह्या 3च देवीचा बरा वाटते, चौथी देवी नसते त्याच्यात. नाही व असते ना 9 देवीचा. हा 9 नसते काय, मग 3 असते काय, 4च असते असं आहे काय? 9 असते तर मग 4 असू शकते. नाही सारिका बाई तसं थोडी आहे ते. नाही तर 9 देवीचा योग असते, नाही तर मग 3च देवीचा असते. जसे 3 देव असते ना तसेच 3च देवी असते. तू कशी आली व इकडे आज? तू तर येत नाही आमच्या एरियात. हा तिकडल्या तिकडेच फिरतो बापा मोठ्या लोक. इकडे गरीबाच्या एरियात कधी आली, कशी काय आली? हो बाई आम्ही मोठे लोक आहे म्हणून आम्ही फिरतो मोठ्या लोकांच्या एरियात. हा तुम्ही गरीबाच्या एरियात फिरायला आवडतच नाही आम्हाला, काय करावं आता. मग आली कशी तू एवढं सांगा मला आता. आठवण आली तुमची जुन्या सप्तनीची आठवण येऊ म्हटलं बापा. आता इकडून घरी इकडून तिकडे गेली कोणी तेव्हापासून इकडे येऊन नाही राहिली मी जास्त. काऊन तुला म्हणते काय कोणी येत नको जाऊ म्हणून? आम्ही तर म्हणतो ये रंजू आमच्या घरी, येत असत नाही तू. अव मी काय म्हणत होती, आज शांताबाईच्या वावरात चालता काय म्हटलं? कापूस चालू उद्या लय बाया पाहिजे मध्ये, तिला 7-8 झाल्यात चालते म्हणते, तर चालता काय? तिघी जणी चला चलत सांगतो बापा लय दिवसच्या बाद आली हो तू. हो का घेऊन रंजू? आता हो का राहीन तवा चिन्ह बाई, मी इकडे तशी कशी येऊ? रोज येईन ना तर परेशान होऊन जाण तुम्ही. म्हणाल का रंजूला कामधंदे नाही वाटते, फिरतच राहते. माय रंजू तू इकडल्याच एरियात बरी होती हो पहिले, मस्त वाटे बिचारे. हा गमी इकडल्या तिकडल्या गोष्टी तुया ना आम्हाला माहिती होय. आता तर आम्हाला माहितच नाही होत कोणत्या गोष्टी. आता मी आता थोडी गेली काही, आता इथेच काम करत असतो मी. माहित आहे मला कोणत्या गोष्टी माहित झाल्या का बरोबर मी याले त्याला सांगतो. पण ज्याच्या जवळ पसते त्याला सांगतो बाई, सगळ्याला सांगत नाही मी. जी त्याची खोड जाते काय व मेल्याशिवाय ते नाही जात. त्या आदत तशीच राहते माणसाची. तुम्ही करा बाई गोष्टी, मी कणी फुलं तोडतो जराशे मला जा लागते माहिती मानुषी आज शनिवार आहे कणी लवकर येते आज वापस घरी. हिंडून राहिली काय म्हणून तू दारोदारी म्हणून असं बोलते मग मला. चलता काय मग सांग ना. आणि तू नाही चालत का व? ओय कांते चालत नाही का तू? येईन काऊन नाही येईन, आता रोज महागाचा आहे तर घरी राहतो काय मी? येईन ना, पण आज नाही होत बाई. उद्या म्हणशील तर येतो, उद्या रविवार आहे माहिती माणूस घरी राहते.
लेकरही घरी राहते, येऊन जाईन मी. किती बाया पाहिजे मग शांताबाईले? अहो तिच्याजवळ कामच काम आहे. तुरही सोंगायची आहे तिची. हा ते झाडं निंदाचे आमचे बुडं झाडाचे संत्र्याचे ते आहे. अन हे कापूस येस नाही. 3 काम आहे तिच्याजवळ. टाइम पडला ना तर चौथंही काम भेटू शकते. 5-6 दिवसाची पात आहे असं समज. तिच्याकडे जा लागते आता. चालशील तर चला, 5-6 दिवसाची पात भेटून जाते. जमलं ना मग, आम्हाला काम भेटून जाते. घरीच आहे व रंजू, किती दिवस झाले. तुला किती वेळा सांगतो, त्या दिवशी त्या फोनही लावला होता तर त्या फोनच नाही उचलला बिचारे. नाही हो, मी तर फोन उचलतो. घरी नसन मग मी फोन ठेवून देत असतो. मी घरी कुठं जात होतो काय फोन घेऊन फिरा, आपल्याला आठवण नाही राहत बिचारी एकटं. मग चालली जातो, तशीच निघाली घराच्या बाहेर का चालली. अरे रंजू, शांताबाईच्या पोरीचं लग्न जुळलं म्हणते ना व? खरी गोष्ट आहे का ही, का खोटी आहे? तुमच्या कानापर्यंत आली वाटते गोष्ट. नाही जुळलं ना, मस्त आहे पोरगा गिरगा, घरदार सगळं चांगलं आहे म्हणते बाबा. अन पोरगा पाहायलाही चांगला आहे व. चांगलं झालं बाई. इथून जाते की नाही माझ्या घरासमोरून दिसते मला पोरगी शांताबाईची. पहा घ्यायला चांगली आहे तशी, नाही काय सुंदर आहे पोरगी. आणि मग तसंच पोरगही भेटलं असं. आम्ही कुठचं होई व पोरग? कोण्या गावचं गिवचं होई काही आता पताच नाही बाबा. काही वाजलं नाही गाजलं नाही. कशा बोलता हो सारिका बाई तुम्ही? वाजलं नाही गाजलं नाही म्हणजे काय? ते काय ढोल ताशा घेऊन येतात काय गावात? पोरीचं लग्न जुळलं म्हणून. अहो पोरीनं पोरीच्याच मनानं केलं. तिच्याच पसंतचं पोरग होते. पण पोरग चांगलं निघालं म्हणून मग हो म्हटलं बाई तिच्या भावानं. मग साक्षीगंध झालं का व? का व्हायचं आहे? नाही साक्षीगंध व्हायचं आहे अजून. फक्त जुळलं घरदार पाहून आले, सगळं झालं पसंती गिसंती. फक्त आता साक्षीगंध राहिलं. साक्षीगंध करून लग्न करून टाकून झालं. मग झाली शांताबाईची पोरगी निपटली. मग पोरग तर पहिलेच झालं, आता पोरगी येऊन जाते. झालं मग तिच्या मागचं सरूनच जाते सारं. चांगलं झालं बाई, शांताबाईची पोरगी चांगली आहे आणि पोरगही मस्त आहे. कधी जाता येता बोलतेत बिचारे. आणि सून तर लय साजरी भेटली बाबा. जशी सून भेटली ना, पोरीपेक्षा माया लावते सासूले. तसाच जवळ बी भेटला शांताबाईले. हा आई मानून घेणारा मस्त आहे. सूनही चांगली आहे तर जवळ बी चांगला आहे. आणि माहित आहे गंगाबाईच्या पोरीचं चालू आहे ना, डॉक्टर आहे पोरग. गंगाच्या पोरीचं माहित आहे, गंगाला ओळखता ना तू? तिले कोण नाही ओळखत व? डोक्यावर पदर घेऊ हिंडते साऱ्या गावभर. नवऱ्याच्या मागच फिरते जशी, नवरा का पळते तिचा. हो तेच. तिच्या त्या दिवशी मी पकडलं बाई त्याइले. दोघं जण बोलून राहिले होते तिकडे गावाच्या टोकावर. पोट्टी येऊन राहिली होती तिकून आणि पोट्ट होतं. भाग यायला चांगला आहे म्हणा तसं. डॉक्टर आहे म्हणे बापा. कायचा डॉक्टर आहे ना काय आहे तर आता माहित पडेल बापा कोणता डॉक्टर निघते तर का असाच आहे तर. नाही हो म्हटलं तर डॉक्टर असं ना, माहित पडेल बाई आता झाल्या गेल्यावर. हा ते तशी लई नाकानं गोष्टी करते गंगा. मग मी म्हटलं आता बरं झालं मला माहित झालं. तशी कोणी आपल्याला बोलतच राहते होती. एवढ्या टेवल्यावरून इकून तिकून बोलतच राहते. मग आता तिला बोलायला साजरी जागा झाली म्हणून तर तुम्हाला सांगूनच राहिली मी. कधी बोलली गेली ना म्हटलं ते तर साजरी काढायची म्हटलं तिची. हो बाई लयच आहे ते. मागं काय म्हणते तर शांताबाईचा डब्बा चोरून नेला होता बाई, उपाशी ठेवलं शांताबाईले. बरं झालं आपले डब्बे होते, आपण तिला जीव घातलं. नाही तर राहिली होती बिचारी दिवसभर उपाशी. नाही काय? लयच आहे बाबा ते, लयच बदमाश बाई आहे. अहो तिलाही पाहिजे म्हणते बाया, पण मी तिच्यासाठी बायाच नाही पाहून राहिली, फक्त शांताबाईसाठी पाहून राहिली. तिच्या इकडे नाही येत बापा मी. हा काय करता मी वचा करते ते वावरातही. काय म्हणते कोणतंही काम एक डाव गेली होती मी तिच्या इकडे. काम नाही करू देत सरक्यानं, खाऊ नाही देत, पाणी पिऊ नाही देत. अशी करते लोकांच्या इकडे गेली म्हणजे पोटातलं पाणी नाही घालू देत. तशीच आहे बापा ते. आता काय करतं ते, आणते कुठून बाहेरून बाया. गावातल्या बाया जातच नाही तिच्या वावरात. पैसे द्यायला मोठी कट करते आणि काम तर अशी करून घेते का बस. अजून कोण कोण आहे मग? एवढ्याच जुनी आहे काय आपण? अजून असेल ना गावातल्या बाया? आहे ना हो, निर्मला आहे, बर्मिला आहे, त्या 2. आपण 4 झालं 6. आणि अजून एखादी पाहायला कोण भेटली तर कोणी तिची पोरगी गिरगी आली तर ठेवून जाते परमिलाची. पोट्टी साजरी असते कापूस बिपूस तशी. मी तयार आहे हो मग रंजू, उद्या येईन मी. ठीक आहे ना, तर झालं मग पक्का. आता उद्या तयारीत राहायचं बापा. 10 वाजताच म्हणे ते. तिकून 5 वाजता सुट्टी म्हणे, कारण 1 घंटा वावरात जायलाच लागते तिच्या. 10 वाजता इकून गेलं का 11 वाजता तिथं पाणी मानी पेता होतेच ते 11 11:30. तर बस 5 वाजता सुट्टी घेऊन घे जा म्हणे. मी म्हणणार नाही बोलणार नाही म्हणे काही. बापा भल्ली मीटिंग भरली होई तर रंजू, तू काय आली इकडे? बापा शांताबाई जास्त सांगितलं हो बाया सांगाले. मग आता माझ्या जुना यायचो या, मी येतो कधी कधी अटकली भटकली इकडे. माझ्या सोबती नाही मी ह्या. मी म्हटलं चला ते यायला सांगून पाहतो असं घरी, तर भेटला म्हटलं. तर झाले हे 3 जणी तयार. झाल्या काय तयार? जमलं बापा, मग भेटून जाते आता. होऊन जाते माझ्या कापूस नाही काय? हो होते हो शांताबाई, होत काऊन नाही. असं ना 5-6 जणी. हो झाल्या 6-7 जणी. आता 10 वाजता तयार राहायचं बा फक्त. अन मी काय म्हणतो आता कोणी गावातल्या बाया म्हणून राहिला शांताबाई त्या वावरात स्वयंपाक ठेव. तर एक दिवस स्वयंपाक आहे माझ्या वावरात, तर सगळ्याच जणी समजा आतापासून आमंत्रण देऊन देतो मी तुम्हाला. तुमचे परिवार वगैरे सगळं घेऊन घ्या जा. खरंच काय हो शांताबाई? आणि मग काय करशील मग? मेनू काय ठेवला आहे मग? मेनू काय हे ठरवू आता, काय करायचं आहे तर. आता बाया काय म्हणते आता तुमच्याच मनाने घ्या लागेल बापा. मी काय करू आता, तुम्हीच करणार आहे. साऱ्या जणी निर्मला आणि परमिला लय दिवसच्या मागे लागले आहे. सगळे मिळून करू म्हटलं काही. रोडगे करता काय? जमते हो शांताबाई रोडगे, मस्त जमते. मला आवडते बी रोडगे, माझ्या घरी सगळेला आवडते. नाही व तुला आवडले म्हणजे झालं काय बिचारे, सगळेलाच आवडलं पाहिजे. मग अर्धे खातेत ना अर्धे नाही खात ना. आता सगळे जण ठरवून ठेवा काय काय करायचं आहे तर मग सांगा मला.
मग आपण पाहू कसा हिशोब लागते आपला तर, नाही काय? हा हो शांताबाई, तुला कसं ऍडजस्ट होते तर पाहिजे बापा. आमच्या मनानं काय आहे, घरधनीन बैले तर हे झालं पाहिजे, कधी सोपं पडलं पाहिजे कोणत्या गोष्टीचं. नाही मला विचार नका करू, मला काय सोपं पडते आणि काय कठीण पडते. मी करायला तयार आहे, फक्त तुम्ही करणारे असल्या म्हणजे. तुम्ही जे म्हणाल ते आणायला तयार आहे मी. मग काय हे शांताबाई, असं करणं मस्त कढी गोळीनं भाकरी बनवणं मजा येते बिचारे. आणि हे वांग्याचं भरीत जमत नाही काय? पाहू ना बाई आता काय म्हणते. तर माझ्या घरचे येले तर विचारा लागल. आता फक्त बाईले विचारलं, माझ्या घरच्या माणसाला विचारायला लागते बाई. तो मोठा घनघन करते, काय लावलं म्हणून त्या म्हणत कामाच्या टाइमात. हो विचारून घ्यायचं बापा शांताराम भाऊले, नाही तर बद्दीन फेकफाक करून वावरातलं सारं. नाही हो, नाही फेकत हो रंजू, फेकफाक नाही करत तसं तो माणूस. दिसते तसा नाही आहे हो बापा. चला का मग भेटू आता आपण उद्याच्या व्हिडिओत. हे आता मला अरेंजमेंट लावा लागते बाईची वावरात न्यासाठी. असंच राहते कास्तकाराच्या मांग. मजूर भेटत नाही बापा, मजूर टाइमावर भेटला नाही म्हणजे मोठा आकात होते. चला मग भेटू आता आपण उद्या. तोपर्यंत आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करत जा. कमेंट करा लागते, तेवढंच आपल्याला माहित पडते आपल्याला किती लाईक करते बा लोक म्हणून, नाही का? ठीक आहे मग भेटू आपण.